चारही बाजूने धुळीचं प्रचंड वादळ उठलं होतं आणि त्या धुळीच्या ढगांमध्ये उभा राहून मी त्या जाड फाईलीची पानं थरथर हाताने पलटत होतो. जितकी पानं पुढे जात होती तितकंच माझं हृदय जोरात धडधडत होतं. असं वाटत होतं की पुढच्या क्षणी माझा जीव जाईल. कधी मी त्या कागदांकडे पाहत होतो तर कधी माझ्यासमोर उभ्या असलेल्या माणसाकडे. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा होती आणि माझ्या चेहऱ्यावर भीती साफ दिसत होती. काल रात्रीच्या दुःखामुळे डोळे आधीच भरून आले होते. त्यातच पहाटे अचानक आलेल्या भयंकर गर्जनेने मी दचकून उठलो. माझी पत्नी पूजा धावतच माझ्याकडे आली. तिच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते. मला काहीच समजत नव्हतं की एवढ्या सकाळी अचानक काय संकट आलं आहे. ती माझा हात पकडून मला बाहेर घेऊन गेली आणि बाहेरचं दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. समोर उभ्या असलेल्या पिवळ्या रंगाच्या मोठ्या बुलडोझरच्या आवाजाने संपूर्ण कच्ची वस्ती हादरत होती. जणू भूकंपच आला होता. माझं हृदय जोरात धडधडत होतं. पूजाच्या बोटांनी माझा हात घट्ट पकडला होता आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. तू माझ्या मागेच राहा पूजा, अजिबात घाबरू नकोस. थांब, मी काहीतरी करतो. मी कापड्या आवाजात तिला धीर द्यायचा प्रयत्न केला, पण खरं सांगायचं तर मी आतून पूर्णपणे तुटलो होतो. सगळीकडे धुळेचे ढग उडत होते. श्वास घेणं सुद्धा कठीण झालं होतं. वस्तीतले बाकी लोकही आपापल्या झोपड्यांमधून बाहेर आले होते. बायका अधिकाऱ्यांसमोर हात जोडून विनवण्या करत होत्या. लहान मुलं घाबरून रडत होती आणि पुरुष हतबल होऊन पोलिसांसमोर उभे होते. मला असं वाटत होतं की माझं सगळं जग आता काही क्षणात उद्ध्वस्त होणार आहे. त्या कच्च्या भिंती ज्या आम्ही घाम गाळून उभ्या केल्या होत्या, ते छोटंसं छप्पर ज्याखाली आम्ही आमचं प्रेम आणि गरिबी दोन्ही सांभाळत जगत होतो, सगळं काही मातीमध्ये मिळणार होतं आणि मी काहीच करू शकत नव्हतो. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, गरिबांच्या नशिबातच का नेहमी दुःख लिहिलेलं असतं? आम्ही कुणाचं वाईट केलं नव्हतं, पण कदाचित आमची सर्वात मोठी चूक एवढीच होती की आम्ही गरीब होतो. पण आज आमच्या आयुष्यावर आलेलं हे संकट अचानक आलं नव्हतं. त्याची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली होती, जेव्हा माझं साधंसुद्धा आयुष्य शांतपणे चाललं होतं. माझं नाव रघुवीर आहे. शहरातील एका गजबजलेल्या चौकाजवळ मी लिंबू पाण्याचा ठेला लावत होतो. माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे माझी पत्नी पूजा. रघुवीर, उठा, सकाळ झाली. तिच्या गोड आवाजाने रोज माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. थोडा वेळ अजून झोपू दे ना पूजा, आज अंग खूप दुखतंय. मी डोळे मिटून कुशी बदलत म्हणालो, आजकाल खूप उकाडा वाढलाय. तुम्ही लवकर गेलात तर कमाईही चांगली होईल. चला उठा. मी पराठे बनवून ठेवलेत आणि बर्फाचे छोटे छोटे तुकडे करून ठेवलेत. ती नेहमीप्रमाणे माझ्या बाजूला बसून हसत म्हणाली. तिचं हसू पाहताच मी लगेच उठून बसलो. पूजा, तू दिवसभर या छोट्याशा कच्च्या खोलीत एवढ्या उकाड्यात कसं राहतेस? सकाळी उठून माझ्यासाठी इतकी मेहनतही करतेस. कधी कधी मला खूप वाईट वाटतं, मी तुला कोणतं सुख देऊ शकलो नाही. मी हळू आवाजात म्हणालो. ती हलकसं हसली. मला कसलीच तक्रार नाही रघुवीर. तुम्ही इतकी मेहनत करता, प्रामाणिकपणे पैसे कमावता आणि माझ्यावर एवढं प्रेम करता. एका बाईला यापेक्षा अजून काय हवं असतं? प्रामाणिक कमाईतच खरं सुख असतं आणि देवही अशाच लोकांच्या पाठीशी उभा राहतो. तुम्ही बघाल, एक दिवस आपले दिवस नक्की बदलतील. फक्त तुमची नियत नेहमी स्वच्छ ठेवा आणि मेहनत करत राहा. तिचं बोलणं ऐकून मला नेहमी नव्याने जगायची ताकद मिळायची. मी ठेल्यावर सगळं सामान ठेवलं आणि तो ढकलत पुढे निघालो. माझ्या छोट्याशा आयुष्यातलं समाधान आणि आनंद टिकून राहावा असं मला वाटायचं, पण त्यावर वाईट नजर ठेवणारे लोकही त्याच वस्तीत होते. अरे रघुवीर, जरा तुझ्या या विमानाला ब्रेक लाव. मागून आवाज आला. मी वळून पाहिलं तर माझे दूरचे काका विशाल त्यांच्या घराच्या दारात उभे राहून माझी किल्ली उडवत होते. संपूर्ण वस्तीत त्यांच्या भांडकुदळ स्वभावासाठी ते ओळखले जायचे. हो काका, काही काम होतं का? मी ठेला थांबवत विचारलं. तुझ्याकडं मला कसला काम असणार? आज पुन्हा त्या चौकात जाऊन हे आंबट पाणी विकणार ना? त्यांनी तिरस्काराने तोंड वाकडं करत म्हटलं. तुझ्यासारखा मूर्ख मी आजवर पाहिला नाही. रस्त्यावर उभं राहून हे विकून कोणी मोठा माणूस होत नाही. आयुष्यभर असंच धक्के खात फिरशील. त्यांच्या बोलण्याने मला खूप वाईट वाटलं, पण मी शांत राहिलो. काका, मी प्रामाणिकपणे कमावतो. देवाने जे दिलंय त्यात मी आनंदी आहे. मला मोठा माणूस बनायची हौस नाही. 2 वेळची इज्जतीची भाकरी मिळाली तरी पुरेसं आहे. इतक्यात पूजा दारात आली. बहुतेक मी काहीतरी विसरलो होतो. तिला पाहताच विशाल काका अजूनच चिडले. आणि तू पूजा, मी तुझ्या बापाला आधीच सांगितलं होतं की या फाटक्या मुलासोबत तुझं लग्न करू नको, पण कुणी माझं ऐकलंच नाही. आता बघ, या गरीबासोबत लग्न करून तू स्वतःचं आयुष्य खराब केलंस. आयुष्यभर या कच्च्या झोपडीत उकाड्यात जगावं लागेल. उद्या मुलं झाली तर त्यांनाही याच परिस्थितीत वाढवशील. पूजाने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. काका, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात.
पण म्हणून आमची थट्टा करू नका. देव आमच्यासोबत आहे. तो आम्हाला उपाशी झोपू देत नाही. तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही आमच्या छोट्याशा झोपडीत खूप आनंदात आहोत. हो हो, पाहू किती दिवस टिकतो हा आनंद. जेव्हा भूक दारात येते ना, तेव्हा सगळ्या आनंदाचं काय होतं ते कळतं. असं पुटपुटत विशाल काका रागाने घरात निघून गेले. मी माझा राग कसाबसा आवरला, पूजाकडे पाहिलं आणि ठेला घेऊन रस्त्याच्या दिशेने निघालो. त्या दिवशी प्रचंड उकाडा होता. सकाळपासूनच अंगाची लाही लाही होत होती. सूर्य जणू आकाशातून आग ओकत होता. दुपारचे जवळपास 2 वाजले होते आणि रस्त्यावरून उठणारी गरम हवा चेहरा भाजत होती. मी माझा लिंबू पाण्याचा ठेला एका जुन्या झाडाच्या सावलीत लावला. पण उकाडा इतका होता की सावली सुद्धा निष्प्रभ वाटत होती. लोक तहानेने व्याकुळ झाले होते, त्यामुळे माझं लिंबू पाणी भराभर विकलं जात होतं. रघुवीर भाऊ, पटकन 2 ग्लास बनवा ना, या उकाड्याने जीव निघतोय. एका ग्राहकाने घाम पुसत म्हटलं. फक्त 1 मिनिट भाऊ, आत्ताच बनवतो. मी ग्लासमध्ये सरबत ओतत म्हणालो. थोडा अजून बर्फ टाकू का? हो हो, भरपूर टाक. एवढ्या गरमीत तर डोकंच काम करत नाहीये, तो म्हणाला. मी पैसे घेऊन खिशात ठेवले आणि हाताने खिशावर हलकस दाब देत अंदाज घेतला. आज कमाई चांगली झाली होती. मनात लगेच विचार आला, परत जाताना पूजासाठी गुलाबजाम आणि काही फळं घेऊन जाईल. ते पाहून ती खूप खुश होईल. विशाल काका कितीही टोमणे मारत असले तरी देव कुठेतरी आमच्या पाठीशी उभा आहे असंच मला वाटत होतं. मी अजून विचारातच होतो, तेवढ्यात माझी नजर रस्त्याच्या पलीकडे गेली. एक म्हातारा माणूस महागडा सूट घालून फुटपाथवरून चालत होता, पण तो खूपच डगमगत होता. त्याचे कपडे पाहूनच समजत होतं की तो कुठला तरी मोठा श्रीमंत माणूस असावा, पण त्याची अवस्था फारच वाईट दिसत होती. तो कसाबसा एक पाऊल टाकत पुढे जात होता. त्याचे पाय जणू साथ सोडत होते. चेहरा पूर्ण घामाने भिजला होता आणि तो जोरजोराने श्वास घेत होता. असं वाटत होतं की त्याला नीट श्वासही घेता येत नव्हता. मी काळजीने त्याच्याकडे पाहत राहिलो. तेवढ्यात एक ग्राहक म्हणाला, सोड ना रघुवीर, तू तुझं काम कर, त्याला दुसरं कोणी बघेल. त्याने अगदी निष्काळजीपणे त्या म्हाताऱ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा शांतपणे लिंबू पाणी पिऊ लागला. कदाचित वेडा असेल किंवा नाटक करत असेल. आजकाल भिकारी सुद्धा सूट घालून फिरतात. एवढे श्रीमंत लोक या कडक उन्हात पायी थोडंच चालतात. पण मला त्याचं बोलणं पटत नव्हतं. नाही भाऊ, मला खरंच वाटतंय त्याची तब्येत खूप खराब आहे. बघ ना, त्याला नीट उभं सुद्धा राहता येत नाहीये. मी अस्वस्थ होत म्हणालो. माझी नजर सतत त्या म्हाताऱ्या माणसावरच होती आणि अचानक पुढच्या क्षणी त्याला जोरात भोवळ आली. तो थेट माझ्या ठेल्याजवळ रस्त्यावर तोंडावर कोसळला. काका काका, मी जोरात ओरडलो आणि हातातला ग्लास तसा सोडून त्याच्याकडे धावत गेलो. आजूबाजूचे काही लोकही माझा आवाज ऐकून थांबले. तिथे लगेच छोटीशी गर्दी जमली. अरे भाऊ, अशा अनोळखी माणसाला हात लावू नकोस, गर्दीतून कुणीतरी ओरडलं. तो मेला बिला तर पोलीस केस तुझ्यावर येईल. आपण गरीब लोक उगाच पोलीस स्टेशनचे फेरे मारत बसू. त्याचं बोलणं ऐकून मला खूप राग आला. तुमची बडबड बंद करा. इथे एका माणसाचा जीव जातोय आणि तुम्हाला पोलीस केसची पडली आहे. मी रागाने मागे वळून त्याला सुनावलं. मी लगेच त्या म्हाताऱ्याजवळ गुडघ्यावर बसलो आणि थरथरत्या हाताने त्याला सरळ केलं. जसं मी त्याला स्पर्श केला तसं मला वाटलं जणू पेटत्या निखाऱ्यालाच हात लावला. त्याचं शरीर तापाने अक्षरशः भाजत होतं. डोळे पूर्ण मिटले होते, ओठ कोरडे पडून पांढरे झाले होते आणि श्वास इतका जोरात चालू होता की जणू कधीही थांबेल. उन्हाच्या तीव्र झळांमुळे तो पूर्ण बेशुद्ध झाला होता. पाणी आणा, अरे कुणीतरी मदत करा. मी आजूबाजूला उभ्या लोकांकडे पाहत ओरडलो, पण सगळेच जण जणू दगडासारखे उभे होते. कुणीही पुढे येत नव्हतं. सगळे दूर उभं राहून तमाशा पाहत होते आणि आपापसात कुजबुजत करत होते. माझं डोकंच काम करत नव्हतं. जर या माणसाला लगेच दवाखान्यात नेलं नाही तर काहीही होऊ शकत होतं. त्याची अवस्था आणखी बिघडली तर तो इथेच रस्त्यावर जीव सोडेल की काय, ही भीती माझ्या मनात घर करून बसली होती. आणि मग यासाठी जबाबदार कोण ठरणार होतं? इथे उभी असलेली ही गर्दी नाही, हे लोक तर फक्त तमाशा पाहणारे होते. वेळ आली की हात झटकून निघून गेले असते, पण खरा दोष मात्र माझ्यावरच आला असता. रस्त्यावर पडलेला तो म्हातारा माणूस जीवन आणि मृत्यूच्या मधोमध झुंज देत होता. आजूबाजूला उभ्या लोकांची निर्दयी वृत्ती पाहून मी आतून हादरलो होतो. सगळेजण जणू एखादा सिनेमा पाहत उभे होते. माझी नजर पुन्हा पुन्हा त्या म्हाताऱ्याच्या गंभीर चेहऱ्याकडे आणि माझ्या ठेल्यावर ठेवलेल्या सामानावर जात होती. त्या ठेल्यावर थंड लिंबू पाणी, बर्फ आणि माझ्या दिवसभराच्या कमाईची आशा ठेवलेली होती. अरे वेडा झाला आहेस का? मरू दे त्या म्हाताऱ्याला. तू कशाला स्वतःला अडचणीत टाकतोयस? गर्दीतल्या
एका माणसाने माझा खांदा पकडत मला मागे ओढलं. दूर राहा, मला हात लावू नका. मी झटक्यात त्याचा हात बाजूला करत रागाने म्हणालो, इथे एका माणसाचा जीव जातोय आणि तुम्हाला फक्त तुमची भीती दिसते. तुम्ही माणसं आहात की दगड? माझं डोकं वेगाने विचार करत होतं. जर मी पाण्यासाठी कुठेतरी धावलो असतो तर कदाचित खूप उशीर झाला असता. त्या माणसाला लगेच थंडावा मिळणं गरजेचं होतं, नाहीतर हीट स्ट्रोकमुळे त्याचा जीवही जाऊ शकला असता. माझ्याकडे विचार करायला वेळच नव्हता. मी पटकन माझ्या ठेल्याकडे पाहिलं. त्या ठेल्यावर माझ्या आजच्या कमाईची स्वप्न होती. त्या पैशातून मी पूजासाठी मिठाई आणणार होतो, काही फळं घेणार होतो आणि आठवड्याचं रेशन सुद्धा. जर हे सगळं मी वाया घालवलं तर माझ्या हातात काहीच उरणार नव्हतं. विशाल काकांचे टोमणे पुन्हा कानात घुमू लागले. आयुष्यभर या कच्च्या झोपडीतच राहशील. पण पुढच्या क्षणी माझी नजर त्या म्हाताऱ्याच्या कोरड्या ओठांकडे गेली. त्याचा श्वास तुटत होता. मी मनात देवाला प्रार्थना केली, देवा, रोजीरोटी देणारा तूच आहेस, जे तुझी इच्छा. मी क्षणात उठलो आणि ठेल्याकडे धावलो. मोठा कंटेनर उचलला आणि त्या म्हाताऱ्याजवळ परत आलो. अरे रघुवीर भाऊ, काय करताय तुम्ही? वेडा झालात का? तुमचा सगळा सरबत वाया जाईल. दूर उभा असलेला ओळखीचा दुकानदार मोठ्याने ओरडला, पण मी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मी कंटेनरचं झाकण उघडलं आणि बर्फाचे मोठमोठे तुकडे असलेलं थंड गोड लिंबू पाणी त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर ओतून दिलं. छपाक मोठा आवाज झाला आणि सगळं सरबत रस्त्यावर वाहू लागलं. बर्फाचे तुकडे त्याच्या अंगावर पडून वितळत होते. क्षणात संपूर्ण गर्दीत शांतता पसरली आणि मग कुजबूज सुरू झाली. हा तर वेडा झालाय. एका अनोळखी माणसासाठी स्वतःचं इतकं नुकसान केलं. लोकांचे आवाज माझ्या कानावर पडत होते, पण माझं पूर्ण लक्ष त्या म्हाताऱ्यावर होतं. मी बर्फाचा एक तुकडा घेतला आणि त्याच्या कपाळावर मानेवर घासू लागलो. काका, डोळे उघडा, हिम्मत ठेवा, उठा. मी सतत त्याला आवाज देत होतो. मी थोडासा थंड सरबत हातात घेऊन हळूहळू त्यांच्या तोंडात टाकला. जवळपास 5 मिनिटं मी हेच करत राहिलो. त्याचे कपडे पूर्ण भिजले होते आणि रस्त्यावर माझ्या कमाईचं सगळं सामान पसरलं होतं. माझ्या आजच्या आशा, पूजासाठीची मिठाई, आठवड्याचं रेशन सगळं चिखलात मिसळलं होतं. अचानक त्या म्हाताऱ्याच्या घशातून खरखर आवाज आला. तो जोरात खोकला आणि हळूहळू त्याने डोळे उघडले. मी सुटकेचा निश्वास टाकला. इतका वेळ तमाशा पाहणारे लोक जेव्हा पाहू लागले की तो शुद्धीवर आला आहे आणि आता पोलिसांचा प्रश्न येणार नाही, तेव्हा एक एक करून तिथून निघू लागले. चला चला, आता ठीक आहे. त्याला काही क्षणात तिथे फक्त मी आणि तो म्हातारा माणूस उरलो होतो. ते खूप अशक्त दिसत होते. मी त्यांना खांद्याला धरून सावकाश उभं केलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या सावलीत बसवलं. त्यांच्या अंगावरचा महागडा सूट माझ्या लिंबू पाण्यामुळे पूर्ण विझून चिकट झाला होता, पण निदान त्यांचा जीव तरी वाचला होता. माझ्याकडे एका छोट्या बाटलीत पिण्यासाठी स्वच्छ थंड पाणी होतं. मी ती बाटली उघडली आणि त्यांना हळूहळू पाणी पाजू लागलो. पाणी प्या बाबा, तुम्हाला खूप उकाडा लागला होता. त्या म्हाताऱ्या माणसाने थरथरणाऱ्या हाताने बाटली पकडली आणि 2-3 घोट पाणी प्यायलं. पाणी पिताच जणू त्यांच्या अंगात पुन्हा जीव आला. रस्त्यावर वितळणारा बर्फ आणि सांडलेलं लिंबू पाणी काही वेळापूर्वी इथं काय घडलं होतं याची साक्ष देत होतं. त्या माणसाच्या डोळ्यात एक वेगळीच आश्चर्याची भावना दिसत होती. त्यांनी आधी माझ्याकडे पाहिलं, मग माझ्या खरखरीत हातांकडे आणि नंतर रस्त्यावर विखुरलेल्या माझ्या सामानाकडे. त्यांना समजलं होतं की त्यांना वाचवण्यासाठी मी माझं किती मोठं नुकसान केलं आहे. हे सगळं तू केलंस बेटा? त्यांचा आवाज अजूनही कमजोर होता, पण त्यात राग नव्हता. हो बाबा, तुम्ही उन्हामुळे बेशुद्ध पडलात. दुसरीकडून पाणी आणायला वेळच नव्हता, म्हणून माझ्याकडे जे होतं तेच वापरलं. माफ करा, तुमचा एवढा चांगला सूट खराब झाला. मी मान खाली घालत लाजत म्हणालो. त्या म्हाताऱ्या माणसाने खोल श्वास घेतला आणि माझ्याकडे निरखून पाहिलं. एका अनोळखी माणसाचा जीव वाचवण्यासाठी तू तुझी आजची कमाई, तुझी रोजीरोटी सगळी रस्त्यावर ओथलीस. आजकाल लोक एक ग्लास पाणीही फुकट देत नाहीत आणि तू तुझ्याकडचं सगळं माझ्यावर खर्च केलंस. त्यांचं बोलणं ऐकून मी हलकसं हसलो. कमाईचं काय बाबा, आज नाही तर उद्या पुन्हा होईल. देव आहे ना, तो परत देईल. पण माणसाचा जीव एकदा गेला तर परत येत नाही. माझी कमाई तुमच्या जीवापेक्षा मोठी नव्हती. माझं उत्तर ऐकून त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी थरथरता हात पुढे करून माझ्या खांद्यावर ठेवला. बेटा, तुझं नाव काय आहे? माझं नाव रघुवीर आहे बाबा. छान नाव आहे. आणि तू राहतोस कुठे? त्यांनी समोर उभ्या असलेल्या मोठमोठ्या इमारतींकडे पाहत विचारलं, पण लगेचच त्यांची नजर बदलली. दूर दिसणाऱ्या त्या मोडगळीस आलेल्या कच्च्या वस्तीकडे मी बोट दाखवलं. बाबा, तिथं जे कच्चे घर दिसतायत ना, त्यातलीच एक छोटीशी झोपडी माझी आहे. त्या म्हाताऱ्या माणसाने त्या वस्तीकडे खूप वेळ शांतपणे पाहिलं, जणू ती तिथं काहीतरी शोधत होते.
मग त्यांनी खोल श्वास घेतला आणि सावकाश उभे राहिले. मी तुम्हाला सोडून येतो. तुम्ही अजूनही खूप अशक्त आहात. मी त्यांना आधार द्यायला पुढे झालो, पण त्यांनी हलकसं नकारार्थी मान हलवली. नाही बेटा, मी जाईन. तू जेवढं करू शकत होतास तेवढ्यापेक्षा खूप जास्त केलेस. तेवढ्यात त्यांनी हात दाखवून एक टॅक्सी थांबवली. ते टॅक्सीत बसले आणि जाण्याआधी शेवटची एक नजर माझ्याकडे आणि मग माझ्या रिकाम्या ठेल्याकडे टाकली. गाडी हळूहळू तिथून निघून गेली. मी बराच वेळ तसाच उभा राहिलो. सूर्य आता मावळतीकडे झुकत होता आणि उकाडाही थोडा कमी झाला होता, पण माझ्या मनात एक विचित्र भीती सुरू झाली होती. मी विखुरलेलं सामान उचलून पुन्हा ठेल्यावर ठेवलं आणि जेव्हा खिशात हात घातला तेव्हा लक्षात आलं की माझ्याकडे फक्त अर्ध्या दिवसाचीच कमाई उरली होती. जड पावलं आणि उदास मन घेऊन मी माझा रिकामा ठेला ढकलत निघालो. आज रस्ता खूपच लांब वाटत होता. प्रत्येक पावलागणिक विशाल काकांचा तिरस्काराने भरलेला चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. हळूहळू संध्याकाळ गडद होत गेली. मी आमच्या कच्च्या वस्तीत पोहोचलो तेव्हा आमच्या छोट्याशा झोपडीचं दार उघडं होतं. पूजा नेहमीप्रमाणे दारात बसून माझी वाट पाहत होती. मला पाहता तिच्या चेहऱ्यावर आनंद चमकला, पण पुढच्या क्षणी तिची नजर माझ्या रिकाम्या ठेल्याकडे आणि उतरलेल्या चेहऱ्याकडे गेली. तसं ती घाबरून उठली. माझे कपडे अजूनही ओले होते. काय झालं रघुवीर, तुम्ही ठीक आहात ना? मी इतका थकलो होतो की बोलायची ताकद सुद्धा उरली नव्हती. डोळ्यात नकळत पाणी आलं. पूजा, मी खूप वाईट माणूस आहे. चांगला नवरा सुद्धा नाही. आजही मी तुझ्यासाठी काही आणू शकलो नाही. सगळं संपवलं. मी माझा आवाज थरथरत होता. आज खूप चांगली कमाई होणार होती. तुझ्या आवडीची मिठाई आणणार होतो, पण मी पुन्हा रिकाम्या हाताने आलोय. मला माफ कर. हे बोलताना माझा गळा दाटून आला. पूजा लगेच माझ्याजवळ आली आणि खाली बसून तिने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. रघुवीर, इकडे बघा माझ्याकडे. आधी शांत व्हा. काय झाले ते सांगा. मिठाई आणि बाकी गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही एवढे का अस्वस्थ आहात? तुमची कमाई कुठे गेली? कुणी चोरली का? मी एक खोल श्वास घेतला आणि दुपारपासून घडलेली सगळी गोष्ट तिला सांगितली. तो म्हातारा माणूस कसा उन्हामुळे बेशुद्ध पडला आणि त्याला वाचवण्यासाठी मी कसं सगळं लिंबू पाणी आणि बर्फ त्याच्यावर ओतलं. सगळं ऐकून झाल्यावर त्या अंधाऱ्या झोपडीत मला पूजाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसली. ती अजिबात रागावली नाही. तिच्या कपाळावर चिंता नव्हती. उलट तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हलकसं हसू होतं. रघुवीर, ती प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तुम्ही का रडताय? आज तुम्ही ते कमावलंय जे मोठमोठे श्रीमंत लोक सुद्धा आयुष्यभर कमावू शकत नाही. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मी काय कमावलंय पूजा? माझा खिसा रिकामा आहे. आज रात्री आपण उपाशी झोपणार आहोत आणि तू म्हणतेस मी काहीतरी कमावलं? ती हलकसं हसली. हो रघुवीर, तुम्ही एका माणसाचा जीव वाचवलात. देवाच्या एका लेकरासाठी तुम्ही तुमची पूर्ण रोजीरोटी खर्च केली. देव तुम्हाला उपाशी झोपू देईल का? पूजाच्या डोळ्यात एक वेगळाच विश्वास दिसत होता. रघुवीर, तुम्ही खूप चांगलं काम केलंय. देव चांगल्या माणसांना कधीच एकटं सोडत नाही. तुमची ही भलाई कधी वाया जाणार नाही. आज नाही तर उद्या त्याचं फळ नक्की मिळेल. मी आश्चर्याने माझ्या बायकोकडे पाहत राहिलो. काही वेळापूर्वी जिथं मला राग, तक्रारी आणि टोमणे ऐकायला मिळतील असं वाटत होतं, तिथंच आता मला धीर आणि आधार मिळत होता. तिच्या शब्दांनी माझा सगळा थकवा आणि पश्चाताप एका क्षणात नाहीसा झाला. त्या क्षणी मला वाटलं मी जगातला सर्वात नशीबवान माणूस आहे, कारण माझ्या आयुष्यात पूजा होती. पण आमचं ते छोटंसं सुख आणि समाधान सगळ्यांना पाहवत नव्हतं. खास करून त्या माणसाला जो आमच्या दाराबाहेर उभा राहून आमचं सगळं बोलणं ऐकत होता. वारे वा, तुमच्या या चांगुलपणाला काय म्हणायचं? अचानक दारातून एक कडवट आवाज आला. मी आणि पूजा दचकून उभे राहिलो. दारात विशाल काका उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर उपहासाने भरलेलं हसू होतं आणि डोळ्यात नेहमीसारखाच तिरस्कार. काका, तुम्ही इथे कधी आलात? मी घाबरत विचारलं. बराच वेळ झाला. तुमच्या नवरा बायकोच्या या सगळ्या बडबडी ऐकत उभा होतो. ते उपासाने म्हणाले. बरं झालं मी स्वतः ऐकलं, नाहीतर मला विश्वासच बसला नसता की या जगात इतका मूर्ख माणूसही असू शकतो. ते माझ्याजवळ एक थेट डोळ्यात पाहू लागले. काका, तुम्ही चुकीचं समजताय. रघुवीरने काही मूर्खपणा केला नाही. त्यांनी एका माणसाचा जीव वाचवलाय. पूजा माझ्या बाजूने बोलू लागली. तू गप्प बस पूजा. विशाल काका जोरात ओरडले. तू ही याच्यासारखी वेडी झाली आहेस. अरे मूर्खा, तू तुझी पूर्ण दिवसाची कमाई एका अनोळखी म्हाताऱ्यावर खर्च केलीस आणि तो तुला 1 रुपया सुद्धा न देता निघून गेला. तुला लाज वाटत नाही? घरात तुझी बायको उपाशी बसली आहे आणि तू रस्त्यावर श्रीमंत लोकांना फुकट पाणी पाजत फिरतोयस. मी राग आवरत शांतपणे म्हणालो. काका, तो श्रीमंत असो किंवा गरीब, त्या क्षणी तो मला मृत्यूशी झुंज देताना दिसला. मी त्याच्याकडून पैसे कसे मागितले असते? मी जे केलं ते माणुसकी म्हणून केलं. माझं बोलणं ऐकून विशाल काका मोठ्याने हसू लागले. त्यांच्या हास्यात विष होतं. अरे बावळट, ही दुनिया पैशाने चालते. तुझ्या या खोट्या
आदर्शांनी नाही. त्या श्रीमंत म्हाताऱ्याने तुझा वापर केला आणि निघून गेला. मी आधीच सांगितलं होतं ना, तू आयुष्यभर या कच्च्या वस्तीतच सडत राहशील आणि तुझ्या बायकोलाही उपाशी मारशील. ते पूजाकडे बोट दाखवत कठोर आवाजात बोलले. काका, माझ्या बायकोशी अशा पद्धतीने बोलू नका. मी रागाने उत्तर दिलं. मी फक्त खरं बोलतोय. ठीक आहे, मग आज रात्री तुमचं हे चांगुलपण शिजवून खा. उपाशी मारा दोघंही. इतकं बोलून विशाल काका रागाने पाय आपटत तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर झोपडी शांतता पसरली. पूजाने मला पुन्हा बसायला सांगितलं आणि शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. पण विशाल काकांचे शब्द सतत माझ्या डोक्यात घुमत होते. त्या रात्री आम्ही दोघांनी फक्त पाणी पिऊन रात्र काढली. रात्र खूप गडद झाली होती. दिवसभराचा थकवा आणि उपाशीपोटी असूनही पूजा शांत झोपली होती. पण माझ्या डोळ्यातून झोप कोसो दूर होती. मी चारपाईवर सतत कूस बदलत पडून होतो. खरंच मी एवढा मूर्ख आहे का? मी स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारत होतो. त्या अंधारात मला स्वतःचंच अस्तित्व खूप छोटं आणि निरर्थक वाटत होतं. विशाल काकांचे शब्द सतत डोक्यात घुमत होते. त्या म्हाताऱ्याने तुझा फक्त वापर केला, काम झालं आणि तो निघून गेला. माझ्या मनाला खूप लागलं होतं. पूजासाठी आजही मी काहीच घेऊन येऊ शकलो नव्हतो. कित्येक दिवसांपासून ती छोट्या छोट्या गोष्टींची हौस सांगत होती आणि मी इतका दुर्दैवी होतो की हातात पैसे येऊनही तिच्यासाठी काही आणू शकलो नाही. कदाचित काका बरोबरच बोलत होते. मी निराशेने विचार करत होतो, या जगात चांगुलपणाचं काहीच फळ मिळत नाही. तो म्हातारा माणूस सुद्धा धन्यवाद न देता टॅक्सीत बसून निघून गेला. त्याला काय फरक पडणार होता की एका गरीब ठेलेवाल्याने स्वतःचं नुकसान करून त्याचा जीव वाचवला. मी स्वतःच नुकसान केलं होतं. मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही जर असंच भावनेत वाहून निर्णय घेत राहिलो तर. राग, निराशा आणि पश्चातापाने मी कूस बदलली आणि मनात एक कठोर निर्णय घेतला. उद्यापासून मी कुणाचीही मदत करणार नाही. कुणी माझ्यासमोर रस्त्यावर तरफडत असलं तरी नाही. मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवणार. या जगात कुणी कुणाचं नसतं. मला फक्त माझं आणि पूजाचं बघायचं आहे. हेच विचार करत करत पश्चातापाच्या ओझ्याखाली कधी डोळा लागला ते मला कळलंच नाही. पुढच्या सकाळी माझी झोप पूजाच्या गोड आवाजाने नाही तर बाहेरून येणाऱ्या प्रचंड गोंधळाने, मशिनांच्या गडगडाटाने आणि बायकांच्या टिंकाळ्यांनी उघडली. रघुवीर, रघुवीर उठा लवकर. पूजा मला जोरजोराने हलवत होती. तिचा चेहरा भीतीने फटक पडला होता आणि ती पूर्ण थरथरत होती. काय झालं पूजा? आणि हा एवढा आवाज कसला आहे? मी घाबरत उठलो. लवकर बाहेर चला. बाहेर पोलीस आलेत. ते आपली घरं तोडायला आलेत. तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. मी चप्पलही न घालता घाबरून बाहेर धावलो. बाहेरचं दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण वस्तीभोवती पोलीस आणि सरकारी अधिकारी उभे होते. त्यांच्या मागे प्रचंड मोठे पिवळे बुलडोजर उभे होते. त्या मशिनी इतक्या भयानक दिसत होत्या की जणू क्षणात सगळ्यांना चिरडून टाकतील. बुलडोजरचे ड्रायव्हर इंजन वारंवार जोरात सुरू करत होते आणि त्या आवाजाने संपूर्ण जमीन हादरत होती. वस्तीत भीषण वातावरण होतं. लहान मुलं घाबरून रडत होती आणि आईला घट्ट चिटकून उभी होती. बायका रडत, छाती पिटत अधिकाऱ्यांसमोर हात जोडून विनवण्या करत होत्या. देवासाठी आम्हाला थोडा वेळ द्या. आमची लहान लहान मुलं आहेत. आम्ही कुठं जाऊ? वस्तीतली एक म्हातारी बाई तर थेट एका पोलिसाच्या पायांवर पडून रडत होती. मागे व्हा आजी, हा सरकारचा आदेश आहे. एका अधिकाऱ्याने त्या म्हाताऱ्या बाईला कठोरपणे मागे ढकललं. मी वेड्यासारखा धावत गर्दीच्या पुढे गेलो आणि अचानक माझी नजर विशाल काकांवर पडली. कालपर्यंत माझ्या गरिबीची थट्टा करणारे तेच विशाल काका आज जमिनीवर बसून डोकं धरून रडत होते. त्यांचं घर वस्तीत सगळ्यात सुरुवातीला होतं. काका, हे सगळं काय चाललंय? मी त्यांना खांद्याला धरून उठवत विचारलं. आपण संपलो रघुवीर. आपण पूर्ण लुटलो गेलो. विशाल काका मोठमोठ्याने रडत म्हणाले. ते लोक म्हणतायत की ही संपूर्ण वस्ती बेकायदेशीर आहे म्हणून सगळं तोडायला आलेत. माझी आयुष्यभराची कमाई या कच्च्या भिंतींमध्ये होती. आता मी उघड्या आकाशाखाली आलोय. त्यांच्या आवाजातली हतबलता पाहून माझ्या अंगावर काटा आला. मी धावत परत पूजाकडे आलो. मला पाहताच तिने माझा हात घट्ट पकडला. आम्ही दोघंही भीतीने एकमेकांकडे पाहत उभे होतो. आमच्याकडे त्या छोट्याशा कच्च्या खोलीशिवाय दुसरं काहीच नव्हतं. तेवढ्यात एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याने हातात माईक घेतला आणि घोषणा करायला सुरुवात केली. सगळ्या वस्तीतील लोकांनी लक्ष द्या. ही जमीन सरकारच्या मालकीची आहे आणि तुम्ही ते बेकायदेशीर कब्जा करून राहता आहात. तुम्हाला फक्त 10 मिनिटांचा वेळ दिला जातोय. जे काही सामान काढायचं असेल ते काढून घ्या. त्यानंतर सगळं या बुलडोजर खाली जमीनदोस्त केलं जाईल. ही शेवटची सूचना आहे. वस्ती ताबडतोब रिकामी करा. घोषणा संपताच बुलडोजरमधून काळा धूर बाहेर पडू लागला. त्यांच्या प्रचंड चाकांनी जमीन हादरू लागली. लोकांच्या किंकाळ्या अजून वाढल्या. कोणी घरात धावत
जाऊन सामान गोळा करत होतं तर कोणी आपल्या मुलांना छातीशी धरून रडत उभं होतं. रघुवीर, आता आपण काय करू? आपण कुठे जाऊ? पूजा रडत माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. मी तिला घट्ट मिठी मारली, पण माझ्यात जणू काही शक्तीच उरली नव्हती. मला वाटलं सगळंच संपलं. कालपर्यंत आम्ही गरीब होतो, पण आज आम्ही बेघरही होणार होतो. आमच्या डोक्यावरचं ते एकमेव कच्चं छप्पर सुद्धा आता हिरावलं जाणार होतं. क्षणभर माझ्या मनात आलं की जाऊन त्या अधिकाऱ्यांच्या पाया पडावं, विनवण्या कराव्यात, पण त्यांच्या कठोर चेहऱ्याकडे पाहून मला समजलं की ते कोणाचंच ऐकणार नाहीत. बुलडोजरचा ड्रायव्हर पुढे सरकला आणि ती भली मोठी मशीन आमच्या घरांकडे हळूहळू येऊ लागली. पहिला धक्का विशाल काकांच्या घराच्या जुन्या भिंतीला बसला. धाड! क्षणात ती कच्ची भिंत कोसळली आणि धुळीचं मोठं वादळ उठलं. नाही! विशाल काका किंचाळले आणि तिथेच जमिनीवर कोसळले. मी घाबरून पूजाला मागे ओढलं. आता बुलडोजर अगदी आमच्या घरासमोर येऊन उभा होता. सगळं संपणार होतं. आता फक्त एखादा चमत्कारच आम्हाला वाचवू शकत होता. पण मला पूर्ण खात्री होती की गरिबांच्या आयुष्यात चमत्कार घडत नाही. त्या बुलडोजरचा लोखंडी जबडा आमच्या कच्च्या भिंतीपासून फक्त काही इंचावर थांबला होता. मी पूजाला मागे लपवलं आणि डोळे घट्ट मिटून घेतले. मृत्यू किंवा उद्ध्वस्त होणं, आता यापैकी एक गोष्ट निश्चित होती. अचानक पोलिसांच्या गाड्यांच्या सायरनपेक्षाही मोठा आवाज घुमला. सगळ्या मशीन ताबडतोब बंद करा. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा कठोर आवाज संपूर्ण वस्तीत घुमला. मी दचकून डोळे उघडले. बुलडोजरची चाकं थांबली. इंजिनांचा गडगडाटही अचानक शांत झाला होता. माझ्यासमोर एक लांबलचक, चमकदार आणि आलिशान गाडी त्या मोडगळीस आलेल्या रस्त्यावर येऊन थांबली होती. ती गाडी पाहताच संपूर्ण वस्ती स्तब्ध झाली. बुलडोजरचे ड्रायव्हर घाईघाईने इंजिन बंद करू लागले. मोठमोठे पोलीस अधिकारी सुद्धा अचानक 2 पावलं मागे सरकले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आदर दोन्ही दिसत होते. गाडीचं मागचं दार उघडलं आणि 2 बॉडीगार्ड पटकन बाहेर आले. त्यांनी घाईनं दुसरं दार उघडलं. आतून जो माणूस बाहेर आला त्याला पाहताच माझे डोळे विस्फारले. माझा श्वासच अडकला. तोच तो म्हातारा माणूस होता ज्याला मी काल रस्त्यावर लिंबू पाणी पाजून वाचवलं होतं. पण आज त्याचा थाट, त्याचा रुबाब आणि त्याची चाल कालच्या त्या असहाय्य माणसापेक्षा पूर्ण वेगळी होती. त्याने अतिशय महागडा सूट घातला होता. चेहऱ्यावर असा दबदबा होता की पोलीस अधिकारी सुद्धा त्याला सलाम करत होते. तो गाडीतून उतरला आणि त्याने एक तीक्ष्ण नजर संपूर्ण वस्तीवर फिरवली. त्याची नजर रडणाऱ्या मुलांवर गेली, हात जोडून विनवणाऱ्या बायकांवर गेली, मग धुळीत बसून डोकं धरून रडणाऱ्या विशाल काकांवर थांबली आणि शेवटी थेट माझ्यावर येऊन स्थिरावली. त्याने बॉडीगार्डांना तिथेच थांबायचा इशारा केला आणि तो थेट माझ्याकडे चालत येऊ लागला. संपूर्ण वस्ती, पोलीस अधिकारी आणि विशाल काका सुद्धा कधी त्या ताकदवान म्हाताऱ्याकडे तर कधी माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. तो माझ्यासमोर येऊन थांबला. भीती, आश्चर्य आणि काल रात्रीच्या पश्चातापात हरवून त्याच्याकडे पाहत उभा होतो. अचानक त्याच्या चेहऱ्यावर कालसारखंच हलकसं हसू उमटलं. त्याने हात पुढे करून माझ्या खांद्यावर थाप मारली आणि प्रेमाने म्हणाला, मी काल तुला सांगितलं होतं ना रघुवीर, मी तुझं घर पाहायला येईल. बघ बेटा, मी माझं वचन पाळलं. हे ऐकताच मी पूर्ण गोंधळलो. बाबा, तुम्ही इथे? आणि हे सगळं काय आहे? हे पोलीस, हे बुलडोजर, तुम्ही आमची घरं तोडायला आला आहात का? आम्ही तुमचं काय बिघडलंय? जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा द्या, पण या गरीब लोकांना बेघर का करताय? मी रडत रडत एकाच श्वासात सगळं बोलून टाकलं. माझं बोलणं ऐकून तो म्हातारा मोठ्याने हसला, पण त्या हसण्यात उपहास नव्हता, उलट एक शांतपणा होता. त्याने मागे वळून संपूर्ण वस्तीकडे पाहिलं, विशेषतः विशाल काकांकडे, जे अजूनही तोंड उघड ठेवून आश्चर्याने बघत उभे होते. मग त्याने मोठ्या आवाजात सगळ्यांना उद्देशून सांगितलं, घाबरू नका रघुवीर, आणि तुम्ही सगळे लोकही माझं नीट ऐका. हे बुलडोजर तुमची घरं तोडण्यासाठी आलेले नाही. क्षणात संपूर्ण वस्ती शांत झाली. मी हे मशीन कुणाचं छप्पर हिरावून घेण्यासाठी पाठवलेले नाही. मग हे इथे कशासाठी आलेत साहेब? विशाल काका रडत पुढे आले. त्यांनी तर माझी भिंत तोडली. तो म्हातारा शांतपणे म्हणाला, कारण इथं आता मोठी, मजबूत आणि पक्की घरं बांधली जाणार आहेत आणि ती घरं तयार होईपर्यंत तुमच्यातल्या कुणाचंही घर पाडलं जाणार नाही. हे ऐकता सगळे लोक एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. तो पुढे म्हणाला, बहुतेक इथल्या लोकांना काहीतरी गैरसमज झाला होता, म्हणूनच ही मशीन मागे जाण्याऐवजी पुढे आणली आहे. हे ऐकता संपूर्ण वस्तीत एकदम शांतता पसरली. लोकांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पूजाने घाबरून माझा हात घट्ट पकडला. पण बाबा, तुम्ही हे सगळं का करताय आणि तुम्ही नक्की आहात तरी कोण? मी अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत
विचारलं. त्या म्हाताऱ्या माणसाने हलकसं हसत उत्तर दिलं, माझं नाव सेठ चंद्रशेखर आहे. मी आज शहरातला सर्वात मोठा बिल्डर आहे. शहरात दिसणारे मोठमोठे मॉल, उंच इमारती आणि ऑफिस टॉवर, त्यातल्या निम्म्या इमारती मी बांधल्या आहेत. फक्त बिल्डिंगच नाही, माझ्या स्वतःच्या सिमेंट आणि लोखंडाच्या फॅक्टऱ्याही आहेत. त्या फॅक्टऱ्यांमधून या शहराच्या इमारतींची पायाभरणी तयार होते. माझे कपड्यांचे कारखाने देश विदेशात माल पाठवतात. माझ्या कंपनीचं सामान प्रत्येक दुकानात विकलं जातं. आणि हो, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी औषधं सुद्धा माझ्याच फॅक्टरीत तयार होतात. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा होती. या शहराला उभं करण्यात मी आयुष्य घातलं आहे. ते माझ्याकडे पाहत पुढे म्हणाले, काल मी मुद्दाम गाडीतून उतरून या भागात पायी फिरत होतो. मला या गरीब वस्तीची खरी परिस्थिती स्वतः पाहायची होती. इथल्या लोकांसाठी काय करता येईल हे समजून घ्यायचं होतं. म्हणूनच मी एकटाच बाहेर पडलो. पण एसी मध्ये राहायची सवय असल्यामुळे इतकं प्रचंड उकाडा मी सहन करू शकलो नाही आणि रस्त्यावर बेशुद्ध पडलो. त्यांनी एक खोल श्वास घेतला. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा समजलं की एका गरीब ठेलेवाल्याने स्वतःची संपूर्ण कमाई माझ्यावर खर्च करून माझा जीव वाचवला. ते माझ्याजवळ आणखी एक पाऊल पुढे आले. या स्वार्थी शहरात तुझ्यासारखा प्रामाणिक आणि दयाळू माणूस अजूनही आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. रघुवीर, सेठ चंद्रशेखर यांनी मागे उभ्या असलेल्या एका नोकराला इशारा केला. तो लगेच पुढे आला आणि त्याने एक जाड फाईल त्यांच्या हातात दिली. सेठजींनी ती फाईल माझ्या थरथरणाऱ्या हातात ठेवली. उघड ही. मी घाबरत पाहिलं. पान उघडलं आणि माझे डोळे विस्फारले. पहिल्याच पानावर माझा फोटो होता. खाली मोठमोठ्या अक्षरात कायदेशीर कागदपत्र लिहिलेली होती. हे काय आहे सेठजी? माझा फोटो इथे कसा? मी थरथरत विचारलं. त्यांचा आवाज आता गंभीर झाला. ही माझ्या सर्वात मोठ्या सिमेंट फॅक्टरीची पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. त्या कंपनीच्या 50% हिस्सेदारीवर मी तुझं नाव केलं आहे. आजपासून तू त्या फॅक्टरीचा कायदेशीर भागीदार आहेस. हे ऐकताच माझ्या हातातून फाईल जवळजवळ खाली पडली. मी घाबरून हात मागे घेतले. नाही सेठजी, मी एक गरीब ठेलेवाला आहे. मी आयुष्यात शाळेचं तोंड सुद्धा नीट पाहिलेलं नाही. मी एवढ्या मोठ्या संपत्तीच्या लायकीचा नाही. मी हे घेऊ शकत नाही. मी रडत रडत फाईल परत द्यायचा प्रयत्न केला, पण सेठजींनी माझा हात पकडला. त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. रघुवीर, नीट ऐक. व्यवसाय चालवण्यासाठी डिग्री आणि हुशारी बाजारातून पैशाने विकत मिळते, पण एक गोष्ट पैशाने कधीच मिळत नाही, ती म्हणजे स्वच्छ मन, प्रामाणिकपणा आणि माणुसकी. ते माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, जो माणूस स्वतःच्या रोजीरोटीची पर्वा न करता एका अनोळखी व्यक्तीसाठी सगळं खर्च करू शकतो, त्याच्यापेक्षा विश्वासू माणूस मला जगात कुठेच मिळणार नाही. त्यांच्या आवाजात आता आपुलकी होती. मला माझ्या फॅक्टरीसाठी चलाक मॅनेजर नको आहे. मला असा माणूस हवा आहे ज्याच्या मनात लालच नाही. ते हसले. हे तुझ्यावर उपकार नाहीत रघुवीर, हे तुझ्या चांगुलपणाचं फळ आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. आजपासून तू रस्त्यावर ठेला लावणार नाहीस, तर माझ्या फॅक्टरीची जबाबदारी सांभाळणार आहेस. हे ऐकताच माझ्या पायातली ताकदच गेली. मी तिथे जमिनीवर बसलो. माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. मी फक्त रडत होतो. मी हळूच मागे वळून विशाल काकांकडे पाहिलं. कालपर्यंत माझ्या गरिबीची थट्टा करणारा तो माणूस आता आश्चर्याने स्तब्ध उभा होता. कालपर्यंत माझ्या चांगुलपणाची थट्टा करणारा आणि प्रामाणिक कमाईकडे तुच्छतेने पाहणारा विशाल काका आज लाज, पश्चाताप आणि अपमानाच्या ओझ्याखाली मान खाली घालून उभा होता. त्याच्याकडे बोलण्यासाठी एक शब्दही उरला नव्हता. त्याच्या डोळ्यातील गर्व पूर्णपणे मातीमध्ये मिळाला होता. त्याला आता समजलं होतं की माणसाची किंमत त्याच्या चालाखीने नाही, तर त्याच्या स्वच्छ मनाने आणि चांगल्या नियतीने ठरते. मी पूजाकडे पाहिलं. तिच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ओठांवर देवाचे आभार मानणारं समाधानाचं हसू होतं. काल रात्री उपाशी झोपून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हाच विश्वास होता. मी ती फाईल छातीशी घट्ट धरली आणि डोळे मिटून घेतले. काल रात्री मी निराश होऊन घेतलेला तो निर्णय आता आयुष्यात कुणाची मदत करणार नाही आठवताच मला स्वतःचीच लाज वाटू लागली. आता मला समजलं होतं की या जगाचा हिशोब माणसाच्या छोट्या विचारांनी मोजता येत नाही. जेव्हा एखादा माणूस स्वतःचं नुकसान सहन करून सुद्धा दुसऱ्याचं दुःख कमी करण्यासाठी हात पुढे करतो, तेव्हा देव त्याचे हात कधीच रिकामे ठेवत नाही. कारण त्या क्षणी तो माणूस देवाने दिलेली माणुसकी जपत असतो. या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने नेहमी प्रामाणिकपणा आणि माणुसकी सोडू नये. रघुवीरने स्वतःच्या नुकसानाची पर्वा न करता एका अनोळखी माणसाचा जीव वाचवला आणि त्यात चांगुलपणाचं फळ त्याला नंतर मिळालं. ही कथा हेही शिकवते की निस्वार्थपणे केलेलं चांगलं काम कधीच वाया जात नाही. त्याचं फळ मिळायला थोडा वेळ लागू शकतो, पण ते नक्की मिळतं.
म्हणून वाईट काळात सुद्धा आपला चांगुलपणा आणि सत्याचा मार्ग सोडू नका, कारण एक दिवस हाच मार्ग माणसाचं नशीब बदलून टाकतो. कथेतून दिलेली शिकवण ही सामान्य नैतिक मूल्यांवर आधारित आहे, त्यामुळे ती प्रत्यक्ष आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी अंतिम आधार मानू नये. धन्यवाद. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.